नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ वादानं हिंसक वळण घेतलं। 4 युवकांनी 17 वर्षीय मुलावर तलवार, चाकू आणि काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 4ही आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जखमी 17 वर्षीय मुलगा कुंभारटोली परिसरात राहतो। त्याच्या घराजवळील पेंटिंग कॉलेजमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या मित्र गजानन उर्फ गज्जासोबत महानगरपालिका झोन ऑफिसच्या गल्लीत तो दारू पित होता। वॉचमनच्या पाळीव कुत्र्यावर रस्त्यावरील इतर कुत्र्यांनी हल्ला केला। त्यानंतर मुलांना दगडफेक करून त्यांना पळवून लावलं। यामुळे अल्पवयीन मुलाचा आणि गजाननचे शेजारी अजय राऊत यांच्यात वाद झाला, जो मध्यस्थीने सोडवण्यात आला। मात्र बुधवारी रात्री मुलगा घरी असताना अजय राऊतचा मुलगा आरोपी समर्थ राऊत, त्याचे 3 मित्र मित उईके, आदित्य संजय राऊत आणि आर्यन नितीन पद्मगिरवार मुलाच्या घरी आले आणि त्याला बाहेर ओढून नेलं। त्यानंतर आरोपींनी अचानक चाकू आणि लोखंडी रॉडनं मुलावर हल्ला केला। या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि 4ही आरोपींना खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांखाली अटक केली। पोलीस पुढील तपास करतायत। जे आरोपी आहेत आपल्याकडे 4 आरोपी, त्यापैकी समर्थ अजय राऊतला याबद्दल माहिती झालं की यावरून भांडण झालेलं आहे। या कारण घेऊन त्यांनी त्याचे मित्र 4 लोक बाकी म्हणजे तो मिळून 3 लोकांना घेऊन तलवार, चाकू आणि दांडू वगैरे घेऊन जखमीला त्याला मारहाण करून जखमी केले। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरनं आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि 4 आरोपी यांना अटक केलेली आहे।